नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे गणित। यामधील आपण क्षेत्रफळ, आयत व चौरस हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। कारण आपण अनेक प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न या घटकावर विचारले जातात। म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा घटक स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय तर बघा, एखाद्या आकृतीने पृष्ठभागावरील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय। आता एकक कोणकोणते आहेत तर बघा, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस किलोमीटर ही क्षेत्रफळाची प्रमाणित एकके आहेत। म्हणजे ज्यावेळेस क्षेत्रफळ देतात तेव्हा त्याच्यासमोर आपल्याला चौ हे जोडायचं असतं, म्हणजे कोणत्याही एककापुढे आपल्याला चौ हे जोडायचं असतं म्हणजे चौरस। आता बघा, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी। चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे 1/2 पाया गुणिले उंची। आता बघा, एखाद्याच आपल्याला फरशांचा प्रश्न विचारतात, मग त्यावेळेस कोणतं सूत्र वापरायचं तर बघा, दिलेल्या जागेचं क्षेत्रफळ आधी काढून घ्यायचं। मग ते फरशा काढण्यासाठी जागेचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ, या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहेत। चला तर मग आपण गणित बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे आपल्याला प्रश्न दिलाय। पहिला प्रश्न बघा, एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 289 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या मैदानाभोवती 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल। आता बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 289 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या मैदानाभोवती 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल। आता बघा, चौरस म्हणजे चारी बाजू समान, मग या चौरसाचं क्षेत्रफळ दिले म्हणजे मधल्या भागाचं मापन दिले, पण आपल्याला कुंपण घालण्यासाठी तार किती लागेल विचारलंय। मग कुंपणासाठी आपल्याला चौरसाची काय काढावी लागेल, परिमिती काढावी लागेल। मग आता आपण या क्षेत्रफळावरून चौरसाची बाजू काढूया आणि मग त्यावर आपण परिमिती काढूया। मग बघा बरं, इथे सूत्र काय आहे तर चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग। चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग। मग बघा, चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 289, मग 289 हे कोणाचा वर्ग संख्या आहे तर आपल्याला माहिती आहे बाजू बरोबर ह्याचं वर्गमूळ काढायचं। मग 289चं वर्गमूळ आहे 17, कारण 17चा वर्ग आहे 289। मग या चौरसाची एक बाजू किती आहे 17 आहे। आता बघा, बाजू आपल्याला माहीत झाली तर आपण काय काढायचं, आता चौरसाची परिमिती काढूया। मग बघा बरं, चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू। मग बघा बरं, 4 गुणिले बाजू आहे 17। आता बघा, 17 × 17, 17 × 34, 17 × 51, 17 × 4 68। मग इथे काय लिहायचं आपण 68। आता बघा, 68 आलं आहे की नाही, हे काय आलं चौरसाची परिमिती किती दिले मीटर सेंटीमीटर, 68 सेंटीमीटर। आता हे झालं एका पदराचं, कारण पूर्ण परिमिती एकच बाजू झाली, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती आली 68 आली। आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं आहे, मग या 68ला आपल्याला काय करायचंय 3 ने गुणायचं आहे। मग बघा, 3 8 24, 3 6 18, 19 20। मग आपलं उत्तर किती आलं 204 मीटर। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे 204 मीटर। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, एका आयताची परिमिती 54 मीटर असून त्या आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती। आता बघा, आयताबद्दल माहिती दिली आहे, आयताची परिमिती। मग आपण आयत काढून घेतला, आयताची परिमिती पूर्ण किती आहे 54 आहे। मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी, परिमिती आहे ना म्हणून मग त्याचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी।
मग आता बघा आपल्याला लांबी किंवा रुंदी काय दिली आहे का, अंकात दिली आहे का, नाही दिले. फक्त बघा इथे काय दिले, 54 मीटर परिमिती आणि आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. जर रुंदी x असेल तर लांबी किती आहे, 2x आहे, म्हणजे याच्या दुप्पट आहे. मग बघा 2 गुणिले 2x, लांबी 2x आहे म्हणून मी इथे 2x लिहिलं. अधिकची इथे अधिक 2 आहे तसं लिहायचं आणि हे x. आता बघा बेदुने 4x अधिक 2x, आता यांची बेरीज किती होते, 6x होते. मग या 54 भागिले हे 6 इकडे जाणार बरोबर x. मग 6 1 6, 6 9 54. मग x बरोबर किती आलं, तर बघा x बरोबर 9 आलं. म्हणजे तोच आयत आहे, मी ते खाली करते. x बरोबर 9 आलं. मग हे 2x आहे, मग 9 दुने 18. आता बघा लांबी पण मिळाली आणि रुंदी पण मिळाली. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग बघा बरं, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू विड्थ. आता बघा लांबी आहे 18, रुंदी आहे 9. मग बघा बरं या दोघांचा जर आपण गुणाकार केला, 98 162. आता क्षेत्रफळ आहे म्हणून मग पुढे चौ जोडायचा, चौरस, आणि हे कशामध्ये, मीटरमध्ये दिले म्हणून मग हे सुद्धा कसं येणार आहे, चौमी. मग बघा बरं 162 चौमी पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, सोहम चौरसाकृती मैदानाला 12 फेऱ्या मारतो तेव्हा त्याचे 12,000 मीटर अंतर चालून होते, तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी किती. आता बघा 12 फेऱ्या मारल्यावर 12,000 मीटर अंतर चालून होते. मग काय करूया आपण, या 12,000 मीटर अंतराला 12ने भागूया. मग बघा बरं 12 1 12, 12 0 0, 12 0 0, 12 0 0. मग किती आलं उत्तर, 1000 मीटर आलं. आता बघा 12 फेऱ्या मारल्यावर एवढं, मग आता हे भागलं म्हणजे एका फेरीचं, मग एक फेरी बरोबर किती आलं, 1000 मीटर, 1000 मीटर आलं. आता बघा एक फेरी, मग चौरस आहे ना, हा असा चौरस आहे, मग त्याचं एक फेरी म्हणजे 1000 मीटर, म्हणजे हे काय मिळालं, चौरसाची परिमिती मिळाली. मग बघा बरं चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. आता बघा बाजू माहीत नाही आपल्याला, बाजू जिथे बाजू आहे तशी लिहूया, पण आपल्याला परिमिती काढली आपण 1000. मग आता काय करायचं, या 1000ला हे गुणाकार आहे, इकडे आल्यावर भागाकार होतो बरोबर बाजू. बघा इथे भाग घालूया आपण, 4 1 4, 4 2 8, इथे 2 राहिले, 4 5 20 आणि 4 0 0. मग बाजू बरोबर किती आली आपली, एक बाजू बरोबर 250 मीटर आली, 250 मीटर आली. आता आपल्याला विचारले काय, तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी काढा. मग आता एका बाजूची लांबी काढायची आहे. मग बघा 250 ही एकाच बाजूची लांबी आहे, थोड्या वेळासाठी आपण 0 बाजूला ठेवूया. 25 चौक 100 आणि हा एक 0 बरोबर 1000. मग एक बाजू बरोबर किती आहे, 250 मीटर. मग बघा बरं 250 मीटर पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 40 मीटर लांब व 25 मीटर रुंदीच्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. बघा लांबी आणि रुंदी दिले म्हणजे आयताकृती बाग आहे. बाग कशी आहे, आयताकृती आहे. लांबी आहे 40 मीटर आणि रुंदी आहे 25 मीटर. आता बागेभोवती 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे कुंपण घालण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, तर आयताची परिमिती माहिती असणं गरजेचं आहे. मग बघा आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी. इथे मी एल म्हणजे लेंथ आणि विड्थ म्हणजे रुंदी, लांबी रुंदी. मग बघा बरं 2 लांबी, लांबी किती आहे 40 अधिक रुंदी किती आहे 25. मग बघा 40 दुने 80 अधिक 25 दुने 50, 8 5 13 आणि हा 0, 130 मीटर. आयताची परिमिती किती आली 130 मीटर. आता आपल्याला किती घालायचं आहे, 4 पदरी कुंपण घालायचं. हे परिमिती म्हणजे एक पदरी झालं. मग इथे काय करूया आपण, 4 पदरी काढण्यासाठी 130ला 4ने गुणायचं.
4 शून्य 0, 4 त्रिक 12, हा चाल 1, 4 1 4, 4 आणि हा 1 5, 520 आलं. आता बघा प्रति मीटरला 50 रुपये. मग 520 मीटरला किती रुपये हे आपल्याला काढायचं आहे. मग यालाच आपण काय करूया, 50 ने गुणूया. मग बघा बरं, हे 2 शून्य थोडा वेळ बाजूला ठेवूया. 5 दुने 10, हातचाला 1, 5 5 25, 25 आणि 1 हातचा 26, 1 2, 2 शून्य आहेत तसे ठेवूया. मग हे काय झालं, 26,000 रुपये खर्च येईल. मग 26,000 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न, 15 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती कागदातून 4 सेमी बाजू असलेला चौरस कापला तर उरलेल्या कागदाचे क्षेत्रफळ किती. आता बघा चौरस आहे, हा असा चौरस आहे. चौरसाची एक बाजू किती आहे, 15 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच कागदातून एवढा असं 4 सेमीचा कागद काय करायचं आहे, कापायचं आहे. मग काय करायचं, मधल्या जागेचं मापन पाहिजे. मग आधी आपण ह्या मोठ्या चौरसाचं काय करूया, क्षेत्रफळ काढूया. मग बघा चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, बाजूचा वर्ग. मग बघा बरं, बाजू आहे 15, मग 15चा वर्ग बरोबर किती आपल्याला माहिती आहे, 15चा वर्ग आहे 225. मग आता बघा ह्या बाहेरच्या मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे 225 सेमी, बरोबर आहे. आता काय करायचं, ह्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ करूया. त्याची एक बाजू किती आहे, 4 आहे. मग बघा इथे मी लहान चौरसाचं क्षेत्रफळ लिहिते. लहान चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, मग 4चा वर्ग बरोबर किती, 16. मग याचं क्षेत्रफळ किती आहे, 225. त्याच्यामधून आपण 16 काय करूया, वजा करूया. आपल्याला विचारलंय काय, या उरलेल्या कागदाचं क्षेत्रफळ किती विचारले. मग या मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून हे लहान चौरसाचं क्षेत्रफळ वजा करूया. 15तून 6 गेले, 9 राहिले. इकडचा हातचा तिकडे गेला होता, मग एकातून 1 गेला 0, हे 2 2. मग आपलं उत्तर किती आलं, 209 चौरस सेंटीमीटर. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये हे आपलं उत्तर आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 209 चौरस सेंटीमीटर. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न होते क्षेत्रफळावरचे ते आपण सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.